Cancer Healer Center, a new beginning. राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे हे कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर 4 मे रोजी ठाकरे भारतात परतणार। दोन्ही भाऊ मुंबईत परत आल्यानंतरच युतीच्या चर्चांना गती मिळणार। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्ते आग्रही। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। पार्ले पंचमतर्फे शिवसेना भवनासह कलानगर परिसरात बॅनरबाजी। राजकारणामुळे नाती तुटत नसतात। ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार। राज ठाकरेंसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक। संजय राऊतांकडून स्पष्ट। बारामतीतील विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार एकत्र। युगेंद्र पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं सुनेत्रा पवार यांनी दिल्या शुभेच्छा। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच पवार काका पुतण्यांमध्ये बैठकांचा धडाका। तर कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, यात चर्चा करण्याचा विषय नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। 1 रुपयात पीक विमा योजनेत आम्हाला अनेक शेतकऱ्यांनी चुना लावला। पुण्यातील दिशा कृषी उन्नतीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर झिशान सिद्दीकी यांच्या घरी पोलीस चौकशी, सुरक्षेतही वाढ। दादरमध्ये भाजप आणि मनसेत बॅनर वॉर। हिंदी सक्तीच्या विषयावर भाजप आणि मनसेत जुंपली। संपूर्ण देशाला मराठी शिकण्याची गरज, भाजपनं काल लावलेल्या बॅनरला मनसेचं उत्तर। कॅबिनेट बैठकीत हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर चर्चेची शक्यता। हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता। बैठकीनंतर मंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषद। राज घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचं आकस्मिक निधन। हा मृत्यू नाही तर आत्महत्या, असं जवळच्या लोकांचं म्हणणं। दमानी यांचा ट्विट करत निशाणा। राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर। Cancer Healer Center, a new beginning.